संघनायकांनी या ठिकाणी नोंद घ्यायची आहे. सलामीचे दोन्ही फलंदाज आपण पाहिले गेलं तर अमोल आणि राकेश ही जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल होते. अगदी मालसवडे संघाने टॉस जिंकला, प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतलाय. अगदी ऑस्ट्रेलियन डिसिजन त्यांच्या माध्यमातून आपल्याला नक्कीच पाहायला मिळाला. यस हिअर वी गो. दोन्ही संघांना दिव्य विजयाच्या दृष्टिकोनातून खूप साऱ्या शुभेच्छा. शोधो गुड क्रिकेट, शोधो क्वालिटी क्रिकेट. गोलंदाजी मार्कवर आपण पाहतोय एक युवा, एक अपकमिंग रायझिंग स्टार, केरळ संघाचा वंडर बॉय स्वप्नील. पंतांच्या डाव्या बाजूने रडामध्ये विकेट. ऑन साइडला बिग हिट. इनफिल्ड खेळाडूंच्या वरून चेंडू ट्रॅव्हल्स होतोय. 1-2 बाउन्स कॅदर केलाय. फेकी करतील, दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला जाईल का? पहिल्या धावेवर मात्र समाधान मानावं लागेल आणि पहिल्या धावेच्या मदतीने धावफलकाचा श्री गणेश होतोय. धावफलकाला इथं मात्र आकार दिला गेलाय. मिस्टर MSD अमोल कांबळे आपण पाहिलं गेलं तर माळसवडे संघाकडून एका अष्टपैलू खेळाडू म्हणून खेळणारा हा खेळाडू अगदी नॉन स्ट्रायकिंग एंडला नक्कीच सध्या आहे. स्ट्रायकिंग एंडला आपण पाहिलं गेलं तर ब्रँड ऑफ माळसवडे, माळसवडे संघाचा वंडर बॉय अगदी मिस्टर 360 मिस्टर ABD राकेश कांबळे. चौकार आणि षटकारांची आतिषबाजी करणारा खेळाडू मैदानाच्या आतमध्ये स्ट्रायकिंग एंडला आपल्याला पाहायला मिळतोय. गोलंदाजी मार्कवर स्वप्नील पुन्हा एकदा. यावेळेस स्विंग आणि मिस. क्या बात आहे. अचूक टप्प्यावर अचूक गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. अचूक टप्प्याचं अचूक नियंत्रण आणि फलंदाजाला मात्र पहिला चेंडू फेस करताना डॉट बॉलचं आमंत्रण. डॉट चेंडू येतोय. बारा वाजून 6 मिनिटांनी पहिला चेंडू पडला. अगदी 12 मिनिटांमध्ये हे षटक 3 षटक हाताळायचे आहेत. यावेळी स्क्वेअर कट करण्याचा प्रयत्न. बॅटची लिडिंग जरूर आली आहे. अगदी गली रिझन मध्ये चेंडू ट्रॅव्हल झालाय. सिंगल झाली. एक्झिक्यूट. एकेरी धावसंख्येने धावफलक पुढे सरकायला लागलाय. गोलंदाजाचं या ठिकाणी कौतुक करायला किंवा खेळाडू आहे. त्याच्या समोर 2 मातब्बर खेळाडू आणि त्या 2 मातब्बर खेळाडूंना इथे मात्र शांत ठेवलंय या युवा खेळाडूने. कौतुक करावं लागेल स्वप्नील याचं देखील. लोअर फुलटॉस चेंडू नक्कीच डीपेक्षा कव्हरच्या दिशेने. गॅप शॉट सिलेक्शन. गॅप मोठा नाही, धावांना तोटा. चेंडू फरार. सीमारेषे पार. मिळतील धाबा 4. चौकार. अच्छा डीजे. प्रेशर निर्माण करण्याचा प्रयत्न या ठिकाणी फलंदाज अमोलचा राहिलाय. गोलंदाजावर प्रेशर निर्माण करतोय आणि की सातत्याने करेल का हे देखील पाहावं लागेल. नेक्स्ट बॉल. पुन्हा एकदा स्क्वेअर कट. अगदी वीरेंद्र सेहवाग स्टाईल मध्ये खेळला होता. मात्र त्या ठिकाणी झेल होतोय ड्रॉप. झेल सुटले की मॅच सोडली आहे हे देखील पाहावं लागेल. कारण एक मोठा मासा गळायला लागला असता जरा झेल कंप्लीट झाला असता. मात्र क्रिकेटच्या क्षेत्रामध्ये जर आणि तर याला स्थान नाही आहे. चुकीला माफी नाही आहे हे देखील पाहावं लागेल. या चुकीचा परिणाम या सामन्यावर नक्कीच घडतील हे देखील पाहावं लागेल. गोलंदाज काय करेल. गोलंदाज वारंवार संधी निर्माण करून देतोय. तर संधीचं सोनं मात्र करता येत नाही आहे क्षेत्ररक्षकांना. नेक्स्ट बॉल. स्विच इट. यावेळी देखील काय करताय. यावेळीच कोणती चुकी होणार नाही आहे. विकेटचं होईल पतन. महत्वाची विकेट. धक्का क्रमांक पहिला लागतोय तो इथे मात्र श्री विठलाई देवी क्रिकेट क्लब मालसवडे या संघाला. राकेश कांबळे बॅक टू डग आउट. सात या धावसंख्येवर पहिली विकेट मिळते. अगदी पहिला धक्का लागतोय तो श्री विठलाई देवी क्रिकेट क्लब मालसवडे या संघाला. आता मात्र संघ थोडा अडचणीत आहे. या अडचणीवर मात करावी लागेल. दयानंद नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल होताना आपल्याला पाहायला मिळतोय. नवीन गोलंदाजी मार्कवर दुसऱ्या षटकामध्ये ज्या गोलंदाजाने या आधीचा विकेट पटकावली. अगदी चांगला झेल कॅरी केला असा गोलंदाज असा खेळाडू विलास गोलंदाजी मार्कवर आपल्याला पाहायला मिळतो दुसऱ्या षटकामध्ये. क्या बात आहे. फटका चांगला आहे. फ्लिप केलाय आणि चेंडू निघून चाललाय. 1 बाउन्स सीमारेषे पार.
चौकार. डीजे पहिल्या चेंडूवर इथं मात्र समाचार घेतला गेलाय. गोलंदाज विलास यांचा पहिला चेंडू चौकार आलाय. पुन्हा एकदा फ्लिक केला. क्या बात आहे. डी बॅकवर्ड स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या दिशेने चेंडू निघून चाललाय. आणखी एक स्टँड अँड डिलिव्हर, स्टँड अँड डिस्पॅच, हाय अँड सम, ह्यूज सिक्स, षटकार. नेक्स्ट बॉल. आणखी एक दे धक्का, आणखी एक छक्का घडला गेला असता, मात्र या फटक्यामध्ये इलेव्हेशन पाहायला मिळालं नाहीये. काय घडेल हे देखील पाहावं लागेल. चांगला प्रयत्न त्या ठिकाणी 100% एफर्ट्स आपल्याला पाहायला मिळाले. अगदी फलक क्षेत्ररक्षकाचं कौतुक करेल. 18 धाव पलकावं लागतात. काय घडतंय, काय बिघडतंय. मैदानाच्या आतमध्ये डॉट चेंडू येतोय. जागा बनवून खेळण्याचा प्रयत्न दयानंद याचा, मात्र फटका फसलाय. डॉट चेंडू काउंट केला जातोय. नेक्स्ट बॉल. कोलवर टप्प्याचा चेंडू इथे मात्र स्वॅट परफेक्ट मिडल ऑफ द बॅट. आणखी एक हाय अँड सम. आता मात्र दयानंदच्या बॅट मधून आलाय हाय अँड सम, षटकार. अमोल आणि दयानंदी जोडी इथे मात्र चौकार आणि षटकारांची आतिषबाजी करते. पुन्हा एकदा खोलवर टप्प्याचा चेंडू अलॉंग दी कार्पेट निकीचा मिड विकेट क्षेत्रामध्ये चेंडू टॉबल झाला. सिंगल झाली. एक्झिक्यूट. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि दुसरी धाव देखील सहजरित्या पूर्ण केली. सुंदर आणि बिटवीन द विकेट. आणि या दोन धावेच्या मध्ये धावफलक जाऊन पोहोचतोय तर तब्बल 26 या धावसंख्येवर. 26 ऑन स्कोरबोर्ड, लॉस ऑफ 1 विकेट्स. जरूर नक्कीच राकेशची विकेट जरूर लवकर आली. त्यानंतर मात्र दयानंद आणि अमोलने मात्र या डावाचे सूत्र स्वतःच्या हातामध्ये घेतले. स्वतःच्या मनगटावर इथे मात्र विश्वास ठेवलाय दोन्ही फलंदाजांनी. या षटकाचा जर विचार केला तर तब्बल 19 धावा आल्या. एकही विकेट मिळवता आलेली नाही आहे विलास याला. शेवटचा आणि अंतिम षटक. अंतिम षटकामध्ये आपण पाहिलं गेलं तर गोलंदाज सुजीत येतोय. स्लॉगवरचं षटक सुजित जाधव 7 नंबर जर्सी परिधान करून गोलंदाजी मार्कवर दाखल होताना आपल्याला पाहायला मिळेल. हाफ टॅकर. अगदी जागा बनवून खेळण्याचा प्रयत्न पुन्हा एकदा अमोल कांबळे यांचा राहिलाय. पहिला चेंडू अगदी सुरेख हाताळलाय. पहिला चेंडू आलाय डॉट. अगदी सुरुवात चांगली झाली या षटकाची. शेवट मात्र गोड करावा लागेल सुजित याला. पुन्हा एकदा सज्ज होत आहे राटामध्ये विकेट. यावेळेस पुन्हा एकदा स्विंग आणि मिस. क्या बात आहे. लागोपाठ 2 चेंडू डॉट आलेत. गोलंदाजीतलं मादक सौंदर्य मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळत आहे. नेक्स्ट मॅच जावली आणि मानोली दोन्ही संघाच्या संघाने या इनिंग ब्रेक मध्ये नाणेफेक होणं गरजेचं आहे. यावेळेस हुक केलात आणि धावा देखील बुक केलात. 4 धावा मिळतील. या चौकार येतोय अमोल कांबळेच्या बॅट मधून. नाणेफेकीसाठी या विनंती असेल. नेक्स्ट दुसऱ्या फेरीतील दुसरा सामना 30 धावा धावपलकावा लागतात. यावेळेस ऑन द राईज खेळले. चांगला फटका आपल्याला पाहायला मिळाला. दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला जाईल का. इथे मात्र विकेटचा होईल पतन दुसऱ्या धावेच्या प्रयत्नामध्ये. दुसऱ्या धावेच्या प्रयत्नामध्ये मात्र विकेटचं पतन या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतं. धनका क्रमांक दुसरा लागतोय तो विठलाई देवी क्रिकेट क्लब मालसवडे या संघाला.
इथे मात्र रिव्ह्यू दिला गेलाय, फेकीवर आक्षेप घेतला गेलाय गोलंदाजाच्या. यस तिसरे पंच. आता मात्र तिसऱ्या पंचांची परीक्षा इथे ठिकाणी नक्कीच असेल. या विनंती असेल टेक्निकल टीमच्या सोबत. यस तिसऱ्या पंचांना विनंती असेल. यस ऑनफिल्ड पंच विनंती असेल. सर या, एक जण नाही आहेत, आपण या. यस आपली टेक्निकल टीम या ठिकाणी नक्कीच काम करत असेल. तद्वर मात्र आपण नक्कीच पाहतोय शाहूवाडी तालुका ग्रामीण क्रिकेट असोसिएशन मुंबई अंतर्गत IPSI स्पोर्ट्स वनागडेवाडी आयोजित IPSI चषक 2026 पर्व 4 दिमागदार असा सोहळा. अगदी आपण पाहिलं गेलं तर एक दिवसीय स्पर्धा आकर्षक चषक आपण पाहिलं गेलं तर मुख्य व्यासपीठावर आपल्याला पाहायला मिळतात. त्याच पद्धतीने आकर्षक वैयक्तिक बक्षिसं देखील आपल्याला पाहायला मिळतील. त्यांच्या माध्यमातून IPSI स्पोर्ट्स वनागडेवाडी यांच्या आयोजनाखाली भरलेली स्पर्धा अगदी 16 मिनिटांना 16 संघांना या स्पर्धेत सहभाग करून घेतल्याबद्दल IPSI स्पोर्ट्स वनागडेवाडी संघाचे देखील विशेष कौतुक करावं लागेल. यस फेअर डिलिव्हरी आहे. रनआउट देखील झालेत. दयानंद इथे मात्र परतीच्या प्रवासाला नक्कीच आपल्याला पाहायला मिळतील. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये अनिल पाटील दाखल होताना आपल्याला पाहायला मिळतात. सध्या नॉन स्ट्रायकिंग इनला असतील. चला स्पीडअप घ्या मित्रांनो, जास्तीचा वेळ आता आपण देखील घेऊ नका. शेवटची 2 चेंडू शिल्लक असतील. चला स्पीडअप घ्या मित्रांनो, विनंती असेल. अगदी लॉंग ऑन क्षेत्रामध्ये चेंडू ट्रॅव्हल झालाय. कमालीचा फटका, वन बाउंस सीमा रेषे पार. लॉंग ऑन बाउंड्री लाईन क्लिअर करत अमोल कांबळेच्या बॅट मधून आला दर्जेदार चौकार. पस्तीस धावा फलकावर लागतात. 35 ऑन स्कोर बोर्ड. हाफ टेकर पुल केलाय, पॉवरफुल, आणि इथे मात्र 32 गुल झाली असती, मात्र झेल येतोय ड्रॉप. एका धावेचं रूपांतर इथे मात्र 2 धावेत केलंय. त्या धावेचा प्रयत्न केला जाईल का हे देखील पाहावं लागेल. 2 धावा मिळतील या शेवटच्या चेंडूवर. धावपळक जाऊन पोहोचतो डबल 37 या धावसंख्येवर 38 धावांचं टार्गेट सेट केलंय केरले स्पोर्ट्स. केरले या संघासमोर दोन्ही संघांना नक्कीच विनंती असेल. एका बाजूने स्टार वॉरियर जावळी आणि त्यांना फाईट करतील घोडके स्पोर्ट्स मानोली. शेवटचा आणि अंतिम कॉल असेल मित्रांनो. वारंवार कॉल दिले जात आहेत. 1 ओव्हर शिल्लक असताना इथे आपल्याला कॉल दिला जातो. चला जावळी संघाचे संघनायक आपण या. शेवटचा आणि अंतिम कॉल असेल आपल्याला देखील. मित्रांनो थोडस स्पीडअप घ्या, विनंती असेल, कारण आपल्याला वारंवार कॉल दिले जातात. 1 ओव्हर 1 षटक कमी असताना आपल्याला कॉल दिला जातो. इनिंग ब्रेक मध्ये या ठिकाणी नाणे फेकवणं नक्कीच गरजेचं आहे. आयोजकांना देखील आयोजकांच्या माध्यमातून सूचना दिल्या जातात. त्या सूचनेचं आपण तंतोतंत पालन करणं देखील गरजेचं आहे. हीच क्लिअर वृत्ती आहे, हेच क्रिकेट आहे, त्याचं आपण नक्कीच पालन करायचं आहे.
यस सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम. सन्माननीय आदरणीय अनिल त्रिपाठी साहेबांचं शुभ आगमन झालेलं आहे. त्यांचं देखील आयोजकांच्या वतीने सहर्ष 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 स्वागत, वेलकम, सुस्वागतम. या स्पर्धेत आपण उपस्थिती दाखवलीत आयोजकांच्या माध्यमातून आपला विशेष विशेष आणि विशेष आभार. नक्कीच मान्यवरांना विनंती असेल आपण या व्यासपीठावर विराजमान व्हा आणि या शाही सोहळ्याचा आपण आनंद लुटायचा आहे. विद्यमान सामना नक्कीच मान्यवरांना सांगू इच्छितो. विद्यमान सामना आहे दुसऱ्या फेरीतील पहिला सामना. एका बाजूने श्री विठलाई देवी क्रिकेट क्लब माळसवडे आणि त्यांना फाईट करतात केरले स्पोर्ट्स केरले हा संघ. माळसवडे संघाने प्रथम फलंदाजी करताना तब्बल 37 धावा धावफलकावर लावल्या. 38 धावांचं टार्गेट सेट केलंय केरले या संघासमोर. दरम्यान आपण टॉच का बॉस मध्ये स्वागत केलं जाईल. एका बाजूने मानोली संघ तर एका बाजूने जावली संघ. यस सन्माननीय आदरणीय अनिल त्रिपाठी साहेबांच्या शुभ हस्ते आपण करणार आहोत टच. कॅमेरामॅन थोडस फोकस करा. पहिला चेंडू इथे मात्र फसला आणि तंबूत जाऊन बसला. पहिल्या चेंडूवर आले विकेट. सुजित जाधव मैदानाच्या बाहेर. ओ युटी. यस मानोली संघाने नाणेफेक जिंकले आणि आपला निर्णय आमच्यापर्यंत कळवायचा आहे. लगेच जास्तीचा वेळ आपण घेऊ नका. क्या बात आहे. काय सुरुवात केली या सामन्याची. अगदी पाहिलं गेलं तर पहिल्या चेंडूवर विकेट. 37-38 धावा डिफेंड करायच्या मालसवडे संघाला आणि 38 धावांचा डिफेंड करताना उत्तरास प्रत्युत्तर देताना आपल्याला पाहायला मिळतोय गोलंदाज अनिल पाटील. नवीन बॅट्समन मैदानाच्या आतमध्ये नेट नंबर 3 वर युवराज दाखल होता आपल्याला पाहायला मिळतोय. विनंती असेल सर्व फलंदाजांना आपण थोडंसं इन आउट फास्ट करा मित्रांनो. जास्तीचा वेळ आपण देखील घेऊ नका. यावेळेस बॅटची लिडिंग जरूर लागली. यष्टांच्या मागून कोणती चुकी होत नाहीये. चांगलं क्षेत्ररक्षण. यस गोडके स्पोर्ट्स मालवणी संघाने प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतलाय. जावली संघ विनंती असेल आपण नोंद घ्यायची. आपल्याला क्षेत्ररक्षण करायचं आहे. जाऊया मैदानाच्या आतमध्ये. विद्यमान सामन्याकडे अजूनही एकही धावफलकावर लागलेली नाही आहे. आपला इकॉनॉमिकल गोलंदाजी चांगला स्पेल हाताळताना आपल्याला पाहायला मिळतोय अनिल पाटील. यावेळेस नो घोषित केलाय पंचांनी. काय घडतंय. स्टेप आउट जरूर झालेत की काय हे देखील पाहावं लागेल. यस नो आलाय. एक धावफलकावर लागते जरूर. फ्री हिट असेल पुढचा चेंडू. फ्री हिट म्हटलं की मोठा फटका खेळण्याची संधी फलंदाजांकडे असते. या संधीचं सोनं केलं जाईल का हे देखील पाहावं लागेल. नेक्स्ट बॉल अनिल सज्ज. यावेळेस फटका चांगला आहे. कव्हर ड्रॉप आपल्याला पाहायला मिळतोय. आता वेळेस काय मात्र काय घडतंय मैदानाच्या आतमध्ये. खराब थ्रो जरूर पाहायला मिळाला. दरम्यान 2 धावा देखील पूर्ण केल्या गेल्यात. चांगलं रनिंग बिटवीन द विकेट. 2 धावेच्या मध्ये धावफलक जाऊन पोहोचतोय 3 या धावसंख्येवर. 38 धावांचा पाठलाग करताना थोडासा बॅकफुटला आपल्याला पाहायला मिळतोय केरले स्पोर्ट्स केरले. करो की मरो डू ऑर डाय ही मॅच आपल्याला पाहायला मिळेल दोन्ही संघांसाठी. या स्पर्धेत अर्थात IPCI चषक 2026 मध्ये आपलं स्थान जे बी ठेवायचं असेल तर दोन्ही संघांना सामना जिंकणं गरजेचं आहे. परफेक्ट मिडल ऑफ द बॅट लागला गेलाय काय देखील पाहावं लागेल. इथं मात्र फ्री होम डिलिव्हरी. विकेट चोईल पतन. आणखी एक धक्का लागतोय केरले स्पोर्ट्स केरले या संघाला. युवराज इथं मात्र तंबूच्या आसऱ्याला. थँक्यू सो मच डीजे. नवीन बॅटर लेफ्ट आर्म बॅट्समन सूरज आपल्याला पाहायला मिळतोय फलंदाजासाठी स्ट्रायकिंग एंडला. चला जास्तीचा वेळ घेऊ नका. 12 वाजून 23 मिनिटांनी पहिला चेंडू पडलाय. चला स्पीड घ्या मित्रांनो. मालसवडे संघ जास्तीचा वेळ आपण देखील घेऊ नका. सूरज स्ट्रायकिंग एंडला आपण पाहतोय.
यावेळी स्विंग आणि मिस, बॅटची स्विंग आधी जरूर झाली आहे, बीट करतात फलंदाज, डॉट चेंडू येतोय. कमालीची गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते या षटकामध्ये. जर आपण पाहिले गेलं तर दोन मोठे विकेट नक्कीच अनिलने स्वतःच्या नावावर केलेत. लोअर फुलटा चेंडू लॉंग ऑफ क्षेत्रामध्ये चेंडू ट्रॅव्हल झालाय. अगदी थोडासा फंबल जरूर पाहायला मिळाला. दरम्यान दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला गेला आणि दुसरी धाव देखील सहज आणि सोप्यारित्या पूर्ण केली गेले. सुंदर रनबीटीचा विकेट आपल्याला नक्कीच पाहायला मिळत आहे. पहिल्या षटकाच्या संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते 5 या धावसंख्येवर. अगदी कमालीची इकॉनॉमिकल स्पेल आपल्याला जरूर पाहायला मिळाला. 5 धावा खर्च केला, 2 विकेट महत्वाच्या आपल्या नावावर केल्यात अनिल पाटील यांनी. आता मात्र उरलेले 12 चेंडू आणि तब्बल 33 धावांची आवश्यकता आहे. जवळजवळ 16 ते 16.5च्या सरासरीने ते मात्र धावा बनवावे लागतील. चला माळसवडे संघ जास्तीचा वेळ घेऊ नका, विनंती असेल. जवळजवळ 5 मिनिटांचा खेळ या ठिकाणी संपलाय. उर्वरित 7 मिनिटांमध्ये आपल्याला 2 षटक हाताळायचे आहेत. गोलंदाजी मार्कवर आपण पाहायला गेलं तर एक अनुभवी गोलंदाजी मार्कवर दाखल होताना आपल्याला पाहायला मिळतं. नाव आहे सुरेश पाटील. 12 चेंडू 33 धावांची आवश्यकता आहे. त्यावर अचूक टप्प्यावर गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. हा ट्रॅकर ठेवला होता, बॉल आणि बॅटची स्विंग नक्कीच जरूर झाली आहे. पहिला चेंडू आला डॉट. सुरुवात चांगली आहे, शेवट देखील गोड करावा लागेल माळसवडे संघाला देखील. यावेळी बॅटची लेनिंग एज लावडे पेल आणि विकेट होईल पतन. पंचांचा बोट आसमानाकडे. धक्का क्रमांक 3 लागतोय तो केरले स्पोर्ट्स केरले या संघाला. विलास बॅक टू डग आउट. मैदानाच्या आतमध्ये दाखल होतोय किशोर. जागा बनवून खेळण्याचा प्रयत्न, दिशा दिली आहे चेंडूला. नक्कीच बॅकवर्ड शॉट लेग क्षेत्रामध्ये चेंडू ट्रॅव्हल जरूर झालाय. सिंगल झाले एक्झिक्यूट. सिंगलच्या मदतीने धावफलक जाऊन पोहोचतोय तो तब्बल 6 या धावसंख्येवर. धावगतीला कुठेतरी बेड्या गाठल्यात गोलंदाजांनी. या बेड्या तोडाव्या लागतील, एक्सेलेटरवर पाय ठेवावा लागेल दोन्ही फलंदाजांना. हा सामना जर जिंकायचा असेल तर मोठे फटके खेळणं गरजेचं आहे. सूरज आणि किशोर याला. खुला टप्प्याचा चेंडू फटका फसलाय. गणेश येतील तदवर मात्र चेंडू होतो धरतीला दान. तदवर मात्र 2 धावा पूर्ण करतील. 2 धावेच्या मध्ये धावफलक जाऊन पोहोचतोय तो तब्बल 8 या धावसंख्येवर. 8 ऑन स्कोर बोर्ड. लॉस ऑफ 3 विकेट्स केरले स्पोर्ट्स केरले. सध्या मात्र अडचणी स्थितीमध्ये थोडासा बॅकफुटला आपल्याला पाहायला मिळतोय. फ्रंटफुटला येणं नक्कीच गरजेचं आहे आणि त्यासाठी मोठे फटके खेळणं गरजेचं आहे. प्रयत्न करतात मात्र प्रयत्नाला कुठेतरी अपयश येत आहे. यावेळेस मात्र क्या बात फ्लिक केलाय. डीप मध्ये प्रोटेक्शन नाहीये, बनतील दर्शक. चेंडू निघून चाला डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेग बाउंड्रीच्या बाहेर. सीमारेषे पार चौकार. डीजे इथे मात्र पुनरागमन केलंय का, एक्सेलेटरवर पाय दिलाय का हे देखील पाहावं लागेल. नेक्स्ट बॉल. लोअर फुल टॉस चेंडू समोरच्या दिशेने अगदी लॉंग ऑफ क्षेत्रामध्ये चेंडू ट्रॅव्हल झालाय. चांगलं क्षेत्ररक्षण राकेश कांबळे आपण पाहिलं गेलं तर लॉंग ऑफ क्षेत्रामध्ये अगदी कमालीचं क्षेत्ररक्षण करताना पाहायला मिळत आहेत. शेवटचा आणि अंतिम षटक स्लॉगवरचं षटक आपण पाहिलं गेलं तर राकेश कांबळे एक अष्टबोली खेळाडू, चतुर आणि चालाक गोलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल होताना आपल्याला पाहायला मिळतोय. 6 चेंडू
6 चेंडू आणि 25 धावांची अजूनही आवश्यकता आहे. ते मात्र आदळलाय, आपटलाय आणि ते वाईट घोषित देखील केलाय, दंडित केलंय गोलंदाज राकेश याला. वॉर्निंग दिली गेली आहे, गोलंदाजाला वॉर्निंग दिली गेली आहे. पुन्हा एकदा रूम बनवले, बॅटची लिडिंग एज, लॉंग स्टॉप बाउंड्री लाईन क्लिअर करा. चेंडू निघून चाललाय अगदी काळा पडद्यावर, सीमारेषे पार, मिळतील धावा 4, चौकार. यावेळी देखील अचूक टप्प्याची गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते, अचूक लाईन, अचूक लेंथ आपल्याला पाहायला मिळते. चला जावली आणि मानुली संघ आपण देखील तयार राहा. मानुली संघाने टॉस जिंकलाय, प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला, आमंत्रित केलाय जावली संघाला शतक्षणासाठी. जावली संघ तयार राहायचा आहे. यावेळेचा फटका चांगला, मात्र इलेव्हेशन नाही आहे, नो मॅन्स लँड मध्ये चेंडू ट्रॅव्हल झालाय आणि वन बाउन्स गॅदर करतील त्यावर मात्र 2 धावा देखील पूर्ण केल्यात. 20 धावा धावफलकाव्या लागतात. 3 चेंडूचा खेळ शिल्लक आहे, अजून 18 धावा बनवायच्या आहेत. प्रत्येक चेंडूवर षटकार येणं गरजेचं आहे. केरले स्पोर्ट्स केरले या संघासाठी आलाय आणि पहिल्या चेंडूवर इथे मात्र षटकार आलाय. क्या बात आहे, सूरज कावळेच्या बॅट मधून हाय हँडसम ह्यूज सिक्सर. आता मात्र सामन्यामध्ये ट्विस्ट निर्माण केले सूरज याने. 2 चेंडू आणि तब्बल 12 धावांची गरज. हाय व्होल्टेज सामना पुन्हा एकदा आपल्याला पाहायला मिळतोय या स्पर्धेतील, अर्थातच IPCI चषक 2026 पर्व 4. यावेळेस स्विंग आणि मिस, इथे मात्र कमबॅक केलंय गोलंदाजाने. आता मात्र औपचारिकता शिल्लक असेल या सामन्यामध्ये. 1 चेंडू आणि तब्बल 12 धावांची गरज. एक इलिगल चेंडू इथे मात्र केरले संघाला विजय प्राप्त करून देऊ शकतो. आणि इथे मात्र सामना केलाय फिनिश आणि इथे मात्र या षटकार आलाय, झाला थोडा लेट. सामना जिंकलाय तो श्री विठलाई देवी क्रिकेट क्लब मालसवडे या संघाने. हार्ड लक बॅड लक केरले स्पोर्ट केरले संघ. चांगली फाईट आपण दिलीत, या स्पर्धेत आपण सहभागी झालात, ज्या खेळाडू वृत्तीने खेळात, आपलं देखील आयोजकांच्या वतीने विशेष विशेष आणि विशेष कौतुक. बक्षीस पात्रमध्ये जाऊन पोहोचणारा पहिला संघ आपल्याला पाहायला मिळतोय, अर्थात श्री विठलाई देवी क्रिकेट क्लब मालसवडे संघ.